श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि आज काही नाही, मी एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही वांग्याची भाजी ना, रस्तेदार वांग्याची भाजी आपली भाकरीसोबत आणि चपातीसोबत आपल्याला खायला एकदम छान आणि उत्तम लागते. तर यासाठीचं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकतात तुम्ही. लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि खोबरं याचं मी वाटण तयार केलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकून हे वाटण मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं ह्याला परतून घेतलेलं आहे. छान ह्याच्यातून जोपर्यंत कलर निघत नाही, तेल सुटत नाही ना आणि ह्याचा कलर बदलत नाही ना, तोपर्यंत हे वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच आता आपण मग सुरुवातीला काळा मसाला घातला, थोडासा गरम मसाला घातला, धनेपूड घातली आणि हे वांगे मी आधीच चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते वांगे मी ह्याच्यामध्ये सोडलेली आहेत. आणि मग आता ह्याला व्यवस्थितरित्या आपण हलवून घेऊन गरम पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये सोडू शकतो. मग आम्हाला थोडंसं तर पाणीदारच भाजी पाहिजे होती, रस्सेदार, त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं बऱ्यापैकी टाकलेलं आहे. आणि मग नंतर आपलं मीठ आणि कोथिंबीर आणि आपले शेंगदाण्याचं कूट हे टाकून व्यवस्थित वांग्याची भाजी ही शिजवून घ्यायची. खूप छान लागते बघा ही वांग्याची भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. झणझणीत अशी आणि चमचमीत अशी आपली वांग्याची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 5 आणि आज आहे माझ्या बचत गटाची मीटिंग. तर मला मीटिंगसाठी जायचं आहे. या मीटिंगमध्ये आम्ही 12 बायका आहोत. माझ्या या गटाचं नाव आहे वैभवलक्ष्मी महिला बचत गट आणि त्या गटाचे अध्यक्ष ही मीच आहे. तर चला मग तिथं मी तुम्हाला नेते आणि तिथं आमचं कसं आम्ही कलेक्शन करतो, काय आमच्या गप्पा गोष्टी, आमचं खाणं पिणं काय होतं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता त्याच्यातून दिसणार आहेत. चला मग आता आपण मीटिंगला निघूया. आमचा हा बचत गट म्हणजे काही फक्त पैशांची गोळाबेरीज नाही आहे. तर ह्या गटामध्ये आम्ही ना एकमेकांना साथ देतो, एकमेकांना विश्वास देतो आणि असंच आम्ही एकत्र हा प्रवास करतो. आणि हा बचत गट म्हणजे ना आमच्या स्वप्नांना बळ देतं. कुणाला काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर कुणाचे स्वप्न काही असतील तर ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला हे बळ देतं, एक आधार देतो, एक प्रेरणा देते आणि एक विश्वास निर्माण करते की आपण हे करू शकतो. आणि अशा प्रकारे आमचा हा गट ह्याच्यामध्ये ना काही नवीन आम्ही काही योजना राबवतो, काही बचतीच्या कल्पना आणि काही आमचे जे काही आनंदाचे क्षण आहेत ना, ते आम्ही इथे येऊन एकत्र येऊन शेअर करतो. तर असाच होता मग माझा आजचा दिवस. व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.